या घडामोडी आता सगळ्या आझाद मैदानामध्ये आणि आझाद मैदानाला पोहोचणारे लाखोच्या संख्येनं मराठा बांधव तिकडे पोहोचतायत। कारण एकच मागणी आहे त्यांची, ओबीसीतून आरक्षण, सरसकट आरक्षण, राजकीय आरक्षण सुद्धा। आणि असं मानलं जात आहे की मनोज जरांगे पाटील यांचा हा लढा आता निर्णायक टप्प्यावरती येऊन ठेपलेला आहे। सगळ्यात पहिल्यांदा वाद उपस्थित झाला होता की हे आंदोलन किती दिवसांसाठी असेल, अंतरवली सराटीतून जरांगे पाटील पोहोचतील की नाही। मात्र अखेर जरांगे पाटील मुंबईत पोहोचलेले आहेत। आता पुढचा पेच आहे, आजचं आंदोलन फक्त एक दिवसासाठी राहील का? कारण न्यायालयाच्या आदेशानं म्हणजे प्रशासनानं आदेश दिलेले त्यानुसार ही परवानगी एका दिवसासाठी आहे। आता एका दिवसात उपोषण कसं होणार असा सवाल जरांगे आणि जरांगे समर्थकांनी केलेला आहे। दरम्यान आपण पाहतोय आताची दृश्य, वडाळा हा भाग मुंबईतला पार केलेला आहे मनोज जरांगे पाटील यांच्या ताफ्यानं आणि थोड्याच वेळात ते पोहोचतील आझाद मैदानाला। सध्या मोठ्या प्रमाणात मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत त्यांचे समर्थक आहेत आणि मोठ्या संख्येनं समर्थक, तितकेच समर्थक हे आझाद मैदान इथे सुद्धा पोहोचलेले आहेत। आता प्रश्न आहे की आझाद मैदानाची मर्यादा मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थकांना आपल्या परिसरामध्ये कितपत सामावून घेणार आहे? कारण आपल्याला कल्पना आहे यापूर्वीच्या ज्या सभा झालेल्या आहेत जरांगे पाटलांच्या, त्या ठिकाणी किती लाखोंच्या संख्येने लोक आले होते। ही दृश्य आपण आताची पाहतो, ही आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरातली, जिथे उत्सवासारखं वातावरण आहे। मराठा समाजाचे प्रतिनिधी आणि समर्थक, मनोज जरांगे समर्थक तिथे आलेले आहेत आणि लोकलनं सुद्धा लोक पोहोचत आहेत। ज्या माध्यमातून येणं शक्य आहे त्या माध्यमातून लोक तिथे पोहोचू लागलेले आहेत। एकच उद्देश आहे, मनोज जरांगे यांना समर्थन देणे। सध्या मुंबईमध्ये गणपतीचे दिवस आहेत। आपल्याला कल्पना आहे महाराष्ट्रातला मोठा उत्सव म्हणजे गणेशोत्सव आणि मुंबई तर त्याची सगळ्या अर्थानं राजधानी आहे। आणि या काळामध्ये आता हे आंदोलन होत असल्यामुळे पोलीस आणि प्रशासनावर मोठी जबाबदारी असेल आणि त्याचप्रमाणे प्रशासन, राज्य शासनावर सुद्धा। धनंजय दळवी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या बाहेरून आपल्यासोबत आहेत। धनंजय, काय वातावरण आहे? तिथल्या काही मराठा समर्थकांशी सुद्धा, जरांगे समर्थकांशी आपला संवाद होऊ शकेल का? आणि बाजूची दृश्य सुद्धा दाखवा की आजूबाजूला वातावरण कसं आहे, ज्याचा उपयोग सीएसटी परिसरात काम करायला येणाऱ्या चाकरमान्यांना आणि नोकरदारांना होऊ शकेल। धनंजय, खरं तर हीच दृश्य मला दाखवायची। मी सध्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या आणि आझाद मैदानाच्या बाहेरील जो मुंबई महानगरपालिकेचा मार्ग आहे तिथे मी थेट ही दृश्य पहिला दाखवतो आपल्या प्रेक्षकांना की मोठ्या संख्येने जे समर्थक आहे ते या ठिकाणी पोहोचायला सुरुवात झालेली आहे। रात्रीपासूनच खरं तर या मार्गावर जर आपण पाहिलं तर हे जे जरांगे पाटील यांचे समर्थक असतील आणि मराठा बांधव हे मोठ्या संख्येने यायला सुरुवात झाली। दुसरीकडे आपण जर पाहिला तर मुंबई महानगरपालिकेकडून मेट्रो सिनेमाकडे जाणारा जो आझाद मैदानाचा हा मार्ग आहे तो मुंबई पोलिसांकडून बंद करण्यात आलेला आहे, वाहतुकीसाठी बंद करण्यात आला। त्यामुळे या मार्गावर जर आपण पाहिलं तर काम करायला येणाऱ्या नागरिकांना, जे वाहनांनी येणार असतील त्यांना किंवा सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणार असतील त्यांना मात्र फिरून आज प्रवास करावा लागणार आहे। कारण की मोठ्या संख्येने, आज हजारोंच्या संख्येने बांधव जे आहेत ते इथे येताना पाहायला मिळतात। हा आझाद मैदानाचा प्रवेशद्वार आहे आणि या आझाद मैदानाच्या प्रवेशद्वारावर आपण जर पाहिलं तर हलगीच्या तालावर नाचत गाजत जी उत्साह आहे, जो उत्स्फूर्ती आहे ती आपल्याला पाहायला मिळते। दुसरीकडे या सगळ्या घोषणा आहेत। आता थेट आपण या बांधवांशीच चर्चा करणार आहोत, त्यांच्याशीच संवाद जो आहे तो सुद्धा आपण साधणार आहोत। पहिली गोष्ट आपण जर पाहिलं तर अनेक जण हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले आहेत, त्यामुळे त्यांची नेमकी भावना कधी निघालेल्या आहेत हे सगळं आपण जाणून घेणं। तुम्ही महाराष्ट्राच्या कोणत्या कानाकोपऱ्यातून आलेला आहात, किती वाजता मुंबईमध्ये पोहोचलेला आहात आणि आता मनोज जरांगे जे आहेत ते मुंबईत आलेले आहेत, थोड्याच वेळात इथे आझाद मैदानात दाखल होतील, काय नेमकी सध्याची भावना आहे? सर, माझा जिल्हा लातूर, तालुका अहमदपूर, गाव माननी। मला एक म्हणायचंय सरकारला, देवेंद्र फडणवीसला, 27 जाती तुम्हाला ओबीसी मध्ये घेऊ वाटतात, पण एकटा मराठा काय नाही मायबाप? मायबाप मराठ्याचे आज रस्त्यावर आल्या, 2-2 एकरामध्ये 5 भाऊ, 2 भाऊ। आज आम्हाला कुणी नव्हतं। विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते मराठ्याचे, 16 मुख्यमंत्री मराठ्याच्या महाराष्ट्राला दिलं, पण मराठ्यासाठी कुणीच नव्हता। फक्त एक बाप आला, त्याचं नाव आहे मनोज जरांगे पाटील। ते माणूस निष्ठावंत माणूस, त्या माणसाला एवढी बार देवेंद्र फडणवीस सरकारला विनंती आहे, हे लास्ट लढाई आहे आमची। आमच्या बापदाद्याने आम्हाला तलवारी भिलवारी घ्यायला शिकले, आम्ही उपाशी मरणार आहे। असंच मरू ना मुंबईत, घरी जाऊन उपाशी मरायची बारी आहे। नरेंद्र मोदी म्हणतो बटेंगे तो कटेंगे, अरे आम्ही भी हिंदू आहे की? आम्ही भी हिंदू आहो की? आम्ही नाही हिंदू? आमचं मतदानापुरते हिंदू? अरे मग मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस, आम्ही हिंदू आहे, आम्हाला बी ओबीसी मध्ये घेतल्याशिवाय पर्याय नाही। पण ही शेवटची लढाई आहे,
हे माझी तुम्ही विनंती म्हणा ना माझी धमकी म्हणा. देवेंद्र फडणवीस, तुला एक विनंती आहे, मी मुख्यमंत्री असशील की ना असशील तरी मराठ्यासाठी तुला देव बनायचं असलं तर आरक्षण दे. नसता ह्या सगळ्या भावना आहेत. महिला सुद्धा आहेत आपल्यासोबत. खरं तर आज एका दिवसाची परवानगी देण्यात आलेली आहे. मोठ्या संख्येने आझाद मैदानात मराठा बांधव यायला सुरुवात झालेली आहे. थोड्याच वेळात मनोज जरांगे सुद्धा इथे उपस्थित राहतील. एक दिवसाचं उपोषण करायला परवानगी दिली. काय नेमकी पुढची भूमिका असेल, कशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी तयारी करून आलेला आहात? सर, मी स्वतः नियोजन कमिटीमध्ये आहे आणि एक दिवसाची जरी परमिशन दिली तर ती आंदोलनासाठी दिली होती. हे आपलं आमरण उपोषण आहे, त्यामुळे सरकार आपल्याला मिसगाईड करते. परंतु आज आम्ही 15 दिवस झालं इथं प्रिपरेशन करतो आणि आज मी यांची चेहरे बघते. हे खूप गरीब लोक आहेत सर, सगळे आलेले. आम्ही मुंबईत आहोत, आम्ही यांचं सगळं नियोजन करतो, पण आमचं सगळं नियोजन फेल झालं. आम्हाला इतकं वाईट वाटतं. हे सगळे तरुण पोरं इतकं कुठल्याच ह्यांना, आणि छत्रपती शिवाजी महाराजांनंतर जर ह्यांना कोण ताफा म्हणणार असेल तर फक्त आणि फक्त दादा जरांगे पाटील आहेत. आज इतकं वाईट वाटतं की आज हे लोक काय घेऊन जातील. आपले फडणवीस जाऊन बसले दिल्लीला, आज ह्यांनी करायचं काय? इतके म्हणजे हे एवढे आशा घेऊन आलेत की आम्हाला जर कोण इथं जर कोण आम्हाला जर न्याय देणार असेल तर फक्त मनोज दादा देतील, आणि आज फक्त ते बोलतील, त्याच्या इशाऱ्यावरती चालणार आहेत. आज जर दादाने सांगितलं ना, नाही आपल्याला मुंबई हे करायची, तुम्ही इथून घरी जा, तर आम्ही इथून घरी झाला. तर तेवढ्या प्रामाणिक भावनेने तमाम राज्यातून सगळे लोक आलेले आहेत. खूप वाईट वाटतंय की आज नियोजन कमिटीमध्ये असताना आज आम्हाला पोलिसांनी इतकं हे केलं. पहिल्यांदा आम्हाला चांगलं सहकार्य केलं. देवेंद्र भारतीवर एवढ्या मिटिंग झाल्या, परंतु आता हळूहळू आम्हाला स्टेज बांधून दिलं नाही लवकर. त्याच्यामध्ये एवढे सगळे नियम लावून दिले. त्याच्यामध्ये मागण्या इतक्या असं आहेत. ह्या सगळ्यांना वाटतंय की आम्ही तिथून आलो, अजून स्टेज बनला नाही. पण ह्यांना काय माहिती की आमची इतके दगडाखाली हात गुंतलेत ना, आम्ही खरंच काही करू शकत नाही. त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करते मुंबईकर. गेल्या वेळेस सुद्धा मुंबईत यायला निघाले होते, वाशीवर अडवलं होतं. मात्र आज त्यांनी आता वडाळा क्रॉस केलेला आहे. आता थोड्याच वेळात ते या आझाद मैदानाच्या परिसरात दाखल होतील. गेल्या वेळेस अडवणूक झाली, आश्वासनं दिली, सगळ्या गोष्टी झाल्या. मात्र यंदाचं काय? यंदा काय वाटतं, सरकारची काय भूमिका असू शकते, किंवा या ठिकाणी आल्यानंतर नेमकं काय चित्र पाहायला? सर, आता सरकारला काहीच पर्याय राहिला नाही, म्हणून तर आमच्या तमाम माता भगिनींचे आशीर्वाद आमच्या लाडक्या भाऊ दादांसोबत आहेत की त्यांनी काहीतरी देऊन जावं. नाही तर ही जी आलेली जनता आहे ना सर, लय गरीब आहे. गरीब आहे म्हणून तर मराठवाडा सगळे अगदी राज्यातून आलेले. तेवढंच वाटतं की सरकारने लवकरात लवकर कॉल घ्यावा. त्यांना माहित नव्हतं का 4 महिन्यापूर्वी दादांनी सांगितलं होतं की इथं वादळ येणार आहे. आता वादळ आल्यानंतर त्यांना जाग येते का इथं असं करायचं म्हणून त्यांनी लवकरात लवकर, अजूनही मीडिया कोणी असू त्यांनी मराठ्यांना हलक्यात घेऊन नका. मराठ्यांनी दिल्ली काबीज केलेले, मंत्रालय काबीज करे, आम्हाला वेळ लागणार नाही. आमची हीच मागणी आहे की अजून शांततेत आम्ही आहोत. अजून तुम्ही पाहिलं असेल मराठ्यांचे 2017 इतके मुकमोर्चे झाले, कधीही कुठली गालबोट लागलेली नाही. आम्हाला लावायची नाही. आमची मागणी मान्य करा, आम्ही इथून घरी जाऊ. नक्कीच मराठ्यांनी दिल्ली काबीज केली, मुंबई काय? आणखी काही जण, दादा कुठून आलेला आहात आणि सकाळपासूनच इथे आता सगळे बांधव यायला सुरुवात झाली, काय नेमकी भावना? मी बीडवरनं आलेलो आहे आणि आम्ही गेली 3 दिवसापासून या ठिकाणी आलेलो आहोत. परंतु पाठीमागच्या वेळेस देखील जानेवारीमध्ये आम्ही अतिशय विराट मोर्चा, लाखो लोकांचा मोर्चा या ठिकाणी आणला होता वाशीपर्यंत. परंतु तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी आम्हाला दिशाभूल केलं, आम्हाला फसवण्याचं काम केलं आणि म्हणून आज पुन्हा त्याच्यापेक्षा 5 पटीनं अतिशय खेदानं आणि उद्रेकानं या सरकारच्या विरोधात आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश झाला पाहिजे. मराठा आणि कुणबी एकच आहेत. आमच्या नोंदी सापडलेल्या असताना आज मी मराठा आहे, मी कुणबी म्हणून आहे, मी ओबीसी मध्ये आहे, परंतु माझे इतर बांधव, आमचे काका मामा जे आहेत ते ओबीसी मध्ये नाहीत, ते मराठा म्हणून ओपन मध्ये आहेत. तर हा दुजाभाव का? आमच्या हक्काचं जे गेले अनेक वर्षापासून हे सरकारनं आम्हाला दिलं नाही, मिळू दिलं नाही, दाबण्याचं काम केलं, ते हक्काचं आरक्षण आम्हाला मिळालं पाहिजे. आणि जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत एक